शुरू करते हैं। स्वागत आहे भाऊन एडिट्स बाय एकेच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भाऊन कसं वाटलं तुम्हाला आजच्या व्हिडिओचं प्रिव्ह्यू आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि भाऊन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून द्या, कारण भाऊन तुम्हाला तर माहितीच आहे आपण अशाच प्रकारे कडक एडिटिंग मराठीमधून अगदी सोप्या पद्धतीने शिकवत असतो। त्यामुळे भाऊन चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून द्या आणि त्याच्या जरी जी नोटिफिकेशन बेल आयकॉन असेल ती ऑलवरती सेट करून द्या, जेणेकरून मी जो पुढचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचेल आणि तुम्हाला व्हिडिओ एडिट करण्यासाठी काही सुद्धा अडचण येणार नाही। आणि भाऊनो आजच्या व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल यूज केले असेल ते स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता। ओके, तर भाऊनो आपण आज जरा वेळ न घालवता आपण जे आहे ते आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। ओके, तर भाऊनो तुम्हाला काय करायचं आहे, कोणतीही तुमची VPN असेल ती सिम्पली काय करायचं तुम्हाला कनेक्ट करून घ्यायची अशा प्रकारे। ओके, तर भाऊनो सिम्पली काय करायचं तुम्हाला अशा प्रकारे VPN कनेक्ट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, अशा प्रकारे तुम्हाला ॲप ओपन करून घ्यायचे आणि सिम्पली न्यू प्रोजेक्टवरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचे आणि न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथे अल्बम्सवरती क्लिक करून तुमचं जो फोल्डर असेल तो सिम्पली येथे ओपन करून घ्यायचा आणि फोटोजवरती क्लिक करून तुमचे जे फोटो असतील ते सिम्पली तुम्ही एक एक करून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता अशा प्रकारे जे तुमचे फोटो असतील ते सिम्पली लास्टपर्यंत तुम्ही काय करायचे, जेवढे तुम्हाला फोटो असतील ते सर्व तुम्ही डबल ॲड करू शकता किंवा तुम्ही तुमचे जे इमेज असतील ते तुम्ही अशा प्रकारे सर्व सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता अशा प्रकारे जे आहेत ते तुम्ही सर्व सिलेक्ट करून घ्यायचे आहेत एक एक करून आणि सिलेक्ट केल्यानंतर ॲडवरती क्लिक करायचं तुम्हाला सिम्पली आणि ॲडवरती क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे, अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे। तर अशा प्रकारे दिसून आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे आणि सुरुवातीला आल्यानंतर ओव्हरलीवरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचे आणि ओव्हरलीवरती क्लिक करायच्या अगोदर तुमचे जे इमेज असतील ते तुम्ही सेट करून द्यायचे आहेत। तर सिम्पली काय करायचं तुम्हाला अशा प्रकारे थोडे खाली जायचं आहे आणि ॲस्पेक्ट रेशोवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे, ॲस्पेक्ट रेशोवरती। तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 9:16 रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि बरोबरवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो फोटो असेल तो एखादा अशा प्रकारचा जर सेट नसेल तर तुम्हाला दोन्ही बोटाने अशा प्रकारे सेट करून द्यायचा आहे। तर सेट करून दिल्यानंतर काय करायचं आहे, नंतर तुम्हाला अशा प्रकारे ओव्हरलीवरती क्लिक करायचं आणि ॲड ओव्हरलीवरती जायचं आहे। आपल्या फोल्डरवरती व्हिडिओवरती गेल्यानंतर मी जो तुम्हाला अशा प्रकारचा बिटमार्क व्हिडिओ दिला असेल तो सिम्पली अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे। तुम्हाला सर्व सुरुवातीला बघायचा आहे, फोटो फक्त बघायचा आहे। तर मी खाली तुम्हाला इफेक्टची नावं दिली आहेत, त्यामुळे काय नाही विषय, तुम्हाला हा व्हिडिओ खूप सोपा जाणार आहे। तर काय करायचं तुम्हाला अशा प्रकारे सुरुवातीला थांबायचं आहे आणि सुरुवातीला थांबल्यानंतर दोन्ही बाजूला अशा प्रकारे जास्त प्रेस करायचं आहे। दोन्ही बाजूला जसे तुम्ही प्रेस करताल तसे सुरुवातीला यायचं आहे। तर सुरुवातीला आल्यानंतर तुम्ही वरती व्हिडिओवरती बघू शकता अशा प्रकारे तुम्ही असून थोडी पुढं अशा प्रकारे जायचं आहे तुम्हाला। अशा प्रकारे थोडी पुढे व्हिडिओ असा खेचत न्यायचा आहे। तर थोडी अशा प्रकारे पुढे व्हिडिओ गेल्यानंतर तुम्हाला 2 आकडा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओ खेचत न्यायचा आहे। तर 2 आकडा आला आहे, तर 2 आकडा आल्यानंतर तुम्हाला लगेच तुम्हाला आपल्या फोटोवरती क्लिक करायच्या वरच्या आणि स्प्लिट नावाचा ऑप्शन दिसता असेल तर एक स्प्लिट करून द्यायचा आहे आणि पुढचा एक्स्ट्रा पार्ट असेल तो डिलीट करून द्यायचा आहे। डिलीट केल्यानंतर दुसरा फोटो येईल पुढे, तर दुसरा फोटो आल्यानंतर 2 नंतर 3 कधी येते बघा। तर बघू शकता 3 लगेच आला आहे। तर तो सुद्धा फोटो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे आणि तो फोटो सिलेक्ट केल्यानंतर स्प्लिट करायचा आहे आणि स्प्लिट केल्यानंतर एक्स्ट्रा जो पार्ट असेल त्याच फोटोचा तो एक्स्ट्रा पार्ट कट करून द्यायचा। तर डिलीट करून दिल्यानंतर थोडे अजून पुढे जायचं, 3 नंतर 4 आकडा जोपर्यंत येत नाही तर बघू शकता 4 आकडा मागे आलेला आहे। तर बघू शकता अशा प्रकारे इमेजवरती क्लिक करून स्प्लिट करायचा तुम्हाला आणि स्प्लिट केल्यानंतर इमेजवरती क्लिक केल्यानंतर दुसरा एक्स्ट्रा पार्ट जो असेल तो कट करून द्यायचा आहे। त्याच्यानंतर अशा प्रकारे बघू शकता 4 नंतर 5 आकडा कधी येतोय बघा। तर बघू शकता मागे 5 आकडा आला आहे। तर 5 आकडा आल्यानंतर इमेजवरती क्लिक करायचं स्प्लिट करून द्यायचा आहे तुम्हाला आणि स्प्लिट करून दिल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट असेल तो कट करून द्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे 5 नंतर 6 आकडा, तर तुम्हाला लास्टपर्यंत ह्या स्टेपने तुम्हाला जायचं आहे। 5 नंतर 6 आकडा कधी येतोय बघायचा, 6 आकडा आल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट जो आहे स्प्लिट केल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट कट करून द्यायचा। त्यानंतर 6 नंतर 7 कधी येतोय बघितलं 7 आला आहे, तर स्प्लिट करून तुम्हाला एक्स्ट्रा पार्ट असेल तो कट करून द्यायचा आहे। तर बघू शकता तुम्हाला लास्टपर्यंत जेवढे मी तुम्हाला 8, 9, 10 अशा प्रकारे आकडे दिले असतील त्या आकड्यामध्ये तुम्हाला बिटमार्क व्हिडिओ बघून तुम्हाला अशा प्रकारे लास्टपर्यंत काय करायचं, सर्व इमेज ॲड करून घ्यायचे। ओके, तर भावांनो तुम्ही बघू शकता मी सांगितल्याप्रमाणे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अशा प्रकारे आकडा येऊस्तोवर तुम्हाला सर्व इमेज स्प्लिट करून एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून द्यायचा आहे। ओके, तर भाऊन सिम्पली तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे जे काही आकड्यावरती तुम्हाला अशा प्रकारे बिटमार्क व्हिडिओमध्ये ध्यान ठेवून अशा प्रकारे तुमचे इमेज जे असतील ते बघू शकता अशा प्रकारे लास्टपर्यंत तुम्हाला सर्व इमेज एक एक करून ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे। तर तुम्हाला जास्त काय सुद्धा करायचं नाही, दोन्ही बाजूला अशा प्रकारे जास्त प्रेस करायचं आहे। जेवढी तुम्ही जास्त प्रेस करता तेवढे इमेज जे असतील ते मोठे होऊन जाणार आहेत। तर बघू शकता अशा प्रकारे मोठे झाल्यानंतर बघू शकता इथे अशा प्रकारे 14 आकडा आहेत, त्याच्यानंतर 15 येऊस तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे 15 आकडा आल्यानंतर दुसरा इमेज चालू होत आहे।
त्याच्यानंतर 16 आल्यानंतर तिसरा इमेज. अशाच प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, 16 आकडा येऊस तर अशा प्रकारे दुसरा आकडा येऊस तर तुम्हाला हे करायचं आहे. अशा प्रकारे इमेज जे आहे ते ॲड करून घ्यायचे. तर इमेज ॲड केल्यानंतर सुरुवातीला यायचं आहे डबल, आणि सुरुवातीला आल्यानंतर बघू शकता तुम्ही खाली मी इफेक्टचं सुद्धा नाव दिलं आहे. दोन्ही बाजूला अशा प्रकारे प्रेस करायचं आहे आणि इफेक्टचं सुद्धा सुरुवातीला नाव दिसत असेल तर सुरुवातीनंतर थोडी पुढे गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे 2 आकड्यावर गेल्यानंतर इफेक्टचं सुद्धा नाव खाली दिसत असेल. तर काय करायचं तुम्हाला, सुरुवातीच्या इमेजवरती आल्यानंतर खाली इफेक्टचं नाव दिसत असेल तर काय करायचं, इमेजवरती सिम्पली तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे आणि ॲनिमेशनवरती जायचं आहे. तर ॲनिमेशनवरती गेल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, इनवरतीच थांबायचं आहे. तर इनवरती थांबल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्या नावाचा जो इफेक्ट असेल तो सिम्पली अशा प्रकारे थोडी पुढे जाऊन शोधून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे थोडी पुढे गेल्यानंतर तर बघू शकता येथे जो इफेक्ट आहे तो गावलेला आहे. तर बघू शकता अशा प्रकारे जो इफेक्ट आहे तो गावलेला आहे तो अप्लाय करायचा आणि राईटच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा इफेक्ट जो आहे तो अप्लाय होऊन जाणार आहे. तर थोडी पुढे गेल्यानंतर अशा प्रकारे बघू शकता फोटो 2 पासून तुम्हाला जो आहे तो झूम 1 नावाचा जो इफेक्ट अप्लाय करायचा आहे. फोटो 1 पासून तुम्ही बघू शकता फोटो 2 पासून फोटो 7 पर्यंत तुम्ही झूम 1 नावाचाच इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर बघू शकता इमेजवरती सिम्पली तुम्ही क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि इनवरतीच तुम्हाला थांबायचं आहे. जरी कॉम्बोवरती जायचं असेल तर मी तुम्हाला खाली नाव दिलं असेल, कॉम्बोवरती जायचं असेल तर बघू शकता अशा प्रकारे इनवरती थांबल्यानंतर इथे बघू शकता झूम 1 नावाचा ऑप्शन आलेला आहे, इफेक्ट आलेला आहे, तर तो अप्लाय करून घ्यायचा आहे. तर ह्या सर्व छोट्या इमेजला तुम्हाला झूम 1 नावाचा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर बघू शकता फोटो 8ला कॉम्बोवरती तुम्हाला एक इफेक्ट दिसत असेल तर फोटो 8वरती क्लिक करायचं, ॲनिमेशनवरती गेल्यानंतर कॉम्बोवरती तुम्हाला खाली दिसत असेल कॉम्बोवरती जायचं आहे. तर कॉम्बोवरती गेल्यानंतर स्लाईड अँड वेव्ह नावाचा इफेक्ट दिसत असेल तर अजून थोडी पुढे गेल्यानंतर तुम्हाला स्लाईड अँड वेव्ह नावाचा इफेक्ट शोधून घ्यायचा आहे. ओके, तर पाहून बघू शकता इथे कॉम्बोवरती गेल्यानंतर स्लाईड अँड वेव्ह नावाचा इफेक्ट जो असेल तो अप्लाय करून घ्यायचा. अशा प्रकारे राईटच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर थोडी अजून पुढे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता फोटो 9वरती रॉक व्हर्टिकली इफेक्ट आहे. तर फोटो 9वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि जेथे तुम्हाला कॉम्बो दिसत नसेल तेथे तुम्हाला इनलाच थांबायचं आहे आणि रॉक व्हर्टिकली नावाचा जो इफेक्ट असेल तो सिम्पली इथे तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा आहे. पहिल्या फोटोला आपण अप्लाय केलताच, त्यात काय विषय नाही. तर बघू शकता अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर थोडी अजून तुम्हाला पुढे जायचं आहे अशा प्रकारे. तर बघू शकता अशा प्रकारे अजून थोडी पुढे गेल्यानंतर बघू शकता फोटो 10 फोटोवरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता फोटो 10 पासून तुम्हाला झूम 1च अप्लाय करायचा आहे. फोटो 10 पासून फोटो 15 पर्यंत तुम्हाला झूम 1 नावाचा इफेक्ट अप्लाय करायचा सुरुवातीला आपण केलता. त्याच्यानंतर तुम्ही थोडे फोटो 15वरती गेल्यानंतर ट्रेन 4 नावाचा जो इफेक्ट असेल तो सिम्पली तुम्हाला कॉम्बोवरती मिळणार आहे. तर इमेजवरती क्लिक करून सिम्पली ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि कॉम्बोवरती गेल्यानंतर ट्रेन 4 नावाचा जो इफेक्ट असेल तो सिम्पली तुम्हाला येथे शोधून घ्यायचा आहे आणि ट्रेन 4 बघा अशा प्रकारचा असणार आहे. तर येथे तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर थोडी पुढे गेल्यानंतर इथे सुद्धा 16 फोटोवरती रॉक व्हर्टिकली अप्लाय करायचा आहे. त्याच्यानंतर फोटो 17वरती तुम्हाला 18, 19, 21 पर्यंत झूम 1च अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर फोटो 22वरती स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा नावाचा इफेक्ट अप्लाय करायचा. तर कॉम्बोवरती तुम्हाला हा नाव मिळणार आहे. तर ॲनिमेशनवरती जाऊन कॉम्बोवरती जायचं आहे आणि इथे बघू शकता स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचा जो इफेक्ट असेल तो इथे तुम्हाला शोधून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट, तर अशा प्रकारचा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर थोडी पुढे गेल्यानंतर अशा प्रकारे रॉक व्हर्टिकलीच अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर हे छोटे इमेज असतील ते फोटो 27ला तर झूमच अप्लाय करायचं, झूम 1. तर फोटो छोटे असतील ते तुम्हाला झूम 1च अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर फोटो 32वर आल्यानंतर रॉक व्हर्टिकली अप्लाय करायचा आहे. त्याच्यानंतर फोटो 33 पासून तुम्हाला फोटो 33 पासून फोटो 38 पर्यंत तुम्हाला झूम 1च अप्लाय करायचा आहे. त्याच्यानंतर फोटो 39वरती रॉक व्हर्टिकली अप्लाय करायचा आहे. तर फोटो 39 नंतर फोटो 40 पासून तुम्हाला झूम 1 अप्लाय करायचं. 40 पासून तुम्हाला फोटो 45 पर्यंत झूम 1 अप्लाय करायचं. त्याच्यानंतर फोटो 46 वरती आल्यानंतर तुम्हाला पेंडुलम 2 नावाचा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. कॉम्बोवरती तुम्हाला मिळणार आहे. तर इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती गेल्यानंतर कॉम्बोवरती जाऊन तुम्ही पेंडुलम 2 नावाचा इफेक्ट अप्लाय करू शकता. तर त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर फोटो 47वरती तुम्हाला डायनॅमिक शेक कॉम्बोवरती मिळणार आहे. तर इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आणि कॉम्बोवरती गेल्यानंतर डायनॅमिक शेक अशा नावाचा इफेक्ट असणार आहे. तर सिम्पली अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचा. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर बघू शकता फोटो 48वरती आल्यानंतर तुम्हाला या नावाचा इफेक्ट शोधून घ्यायचा आहे, टर्ब्युलन्स नावाचा. फोटो 48 पासून तुम्हाला जेवढे छोटे इमेज दिसत असेल फोटो 48 पासून जेवढे तुम्हाला छोटे इमेज दिसत असतील तर बघू शकता फोटो 48 पासून, तर बघू शकता मी तुम्हाला लास्टपर्यंत दाखवून देतो. फोटो 48 पासून फोटो खूप लांब जायचा आहे. फोटो 48 पासून तुम्हाला फोटो शेवटचा 4, तर बघू शकता अशा 1 मिनटं भावनं. फोटो 48 पासून फोटो 99 पर्यंत
तुम्हाला तर टर्ब्युलन्स नावाचा इफेक्ट शोधून घ्यायचा. तर काय करायचं, इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आणि तेथेपर्यंत तुम्हाला हाच इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर येथे तुम्ही बघू शकता कॉम्बो वगैरे काय नाही लिहिलं, त्यामुळे तुम्हाला इनवरतीच थांबायचं आहे आणि थोडे अशा प्रकारे पुढे गेल्यानंतर तुम्हाला टर्ब्युलन्स नावाचा एक इफेक्ट दिसत असेल. तर बघू शकता अशा प्रकारे थोडी पुढे जाऊन तुम्हाला टर्ब्युलन्स नावाचा इफेक्ट शोधून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे इथे बघू शकता इथे अप्लाय झालेला आहे. तर टर्ब्युलन्स नावाचा हा जो इफेक्ट असेल तो इथे तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर हे सर्व छोटे इमेज असतील तेथे तुम्हाला फोटो 97पर्यंत तुम्हाला 98पर्यंत हाच इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्याच्यानंतर फोटो 99वरती आल्यानंतर बघू शकता येथे सुद्धा टर्ब्युलन्सच आहे. त्याच्यानंतर फोटो 100पर्यंत सुद्धा तुम्हाला टर्ब्युलन्सच अप्लाय करायचा आहे. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर बघू शकता फोटो इथे मी तुम्हाला फोटो 5 त्याच्यानंतर थोडे मोठे फोटो होत आहेत. तर येथे बघू शकता टर्ब्युलन्सच आहे. तर येथे बघू शकता टर्ब्युलन्सच आहे. तर सर्व छोट्या इमेजला टर्ब्युलन्सच आहे. तर त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर इथे बघू शकता अनफोल्ड नावाचा इफेक्ट आहे. तर बघू शकता येथे तुम्ही येथे आल्यानंतर फोटो 5वरती आल्यानंतर अनफोल्डवरती तुम्हाला ॲनिमेशनवरती जायचं आहे फोटोवरती क्लिक करून आणि तुम्हाला इथे अनफोल्ड नावाचा इफेक्ट दिसत असेल 2 नंबरचा. तर अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर फोटो 6वरती डायनॅमिक शेक. तर त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर फोटो 7वरती डायनॅमिक शेक 2. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर 8वरती सुद्धा तोच इफेक्ट अप्लाय करायचा. त्याच्यानंतर फोटो 10वरती सुद्धा तोच इफेक्ट अप्लाय करायचा. त्याच्यानंतर फोटो 11वरती सुद्धा, त्याच्यानंतर 12वरती, त्याच्यानंतर 13वरती, त्याच्यानंतर 14वरती अनफोल्ड अप्लाय करायचा आहे. इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे तुम्हाला आणि इनवरतीच थांबायचा आणि 2 नंबरचा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर तोच अप्लाय करायचा अनफोल्ड. तर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, जे छोटे इमेज दिसतं असेल फोटो 1 नावाचं जे छोटे इमेज दिसतं असेल इथून स्टार्ट होत आहे 5F पासून. तर इथून स्टार्ट होत आहे. तर बघू शकता इथून स्टार्ट होत आहे फोटो 1. तर इथून जेवढे तुम्हाला छोटे इमेज दिसत असेल त्याचे तुम्हाला झूम 1 नावाचाच इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही लास्टला बघू शकता लास्टला एक मोठा इमेज राहिला आहे. तर लास्टच्या मोठ्या इमेजला काय करायचं आहे, अनफोल्ड नावाचा इफेक्ट अप्लाय करायचा. तर त्या लास्टच्या मोठ्या इमेजवरती क्लिक करायचं, सिम्पली ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि तुम्हाला कॉम्बो वगैरे काय दिसत नसेल तर इनवरतीच थांबायचं आहे सिम्पली आणि तुम्हाला अनफोल्ड नावाचा जो 2 नंबरचा इफेक्ट असेल तो सिम्पली लास्टला सुद्धा अप्लाय करून घ्यायचा आहे. तुम्हाला खालच्या इमेजवरती खालच्या ओव्हरलीवरती तुम्हाला जेवढे इफेक्ट दिसत असतील ते तुम्हाला लास्टपर्यंत सर्व इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्ही लास्टपर्यंत सर्व इफेक्ट जे आहेत ते सर्व इमेज ॲड करून अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचा आहे. तर सिम्पली अशा प्रकारे बॅक येऊन ओव्हरलीवरती जायचं आहे आणि व्हिडिओ झाल्यानंतर ओव्हरली डायरेक्ट खालच्या ओव्हरलीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओव्हरली डिलीट करून द्यायचा आहे, जेणेकरून जो आहे तो अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ होऊन जातोय. ओके, तर पाहून भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.